सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनीति। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्यचिंतना सोहळ्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील जो काही पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायातील 24 क्रमांकाच्या श्लोकापासून आणि 174 क्रमांकाच्या ओवीपासून आपण प्रारंभ करणार आहे। तर या ठिकाणी संजय जो आहे तो संजय धृतराष्ट्राशी संवाद साधत आहे आणि संवाद साधत असताना त्या ठिकाणच्या परिस्थितीचं वर्णन करत आहे। अरे त्या ठिकाणच्या परिस्थितीचं वर्णन करत आहे म्हणजे संजय जे काही कुरुक्षेत्रावर होत आहे घडामोडी, त्या घडामोडी धृतराष्ट्राला सांगत आहे। तर या ठिकाणी संजय जो आहे तो संजय म्हणत आहे एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत, की पहिले अर्जुनाने भगवंताला म्हटलं की सेनियोर उबियोर मध्ये रथम स्थापय मेच्युतः, की देवा अच्युता माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाल। कोण म्हणाला? अर्जुन। आणि कोणाला म्हणाला? देवाला, भगवंताला म्हणाला की दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला। दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घाला असं म्हटल्यानंतर भगवंताने सुद्धा तेच केलं। संजय म्हणत आहे एव मुक्त्वा ऋषिकेशो गुडाकेशेन भारत। आता गुडाकेश जो शब्द या ठिकाणी प्रयोग केला आहे याचा सरळ सरळ पहिला अर्थ आपण पाहू। याचा अर्थ काय होतो तर या ठिकाणी जो काही भगवंत आहे तो भगवंत अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे सेनेच्या दोन्ही मध्यभागी हा जो काही रथ आहे हा रथ नेऊन उभे करत आहे किंवा उभा केलेला आहे। आणि रथ दोन्ही ठिकाणी उभा केल्यानंतर मग त्या ठिकाणी जर काय दिसलं तर भीष्म, द्रोण आणि इतर राजांचे समोर रथ उभा करून या युद्धासाठी एकत्र जमलेल्या कौरवांना बघा असं म्हणणारे भगवंत कोण दिसलं? भीष्म, द्रोण हे दिसले आणि त्यांच्या समोर मुद्दामून भगवंताने रथ नेला। बघा भगवंत सुद्धा लीला करत असतो। आता ज्यावेळेस अर्जुनाने अशा पद्धतीने म्हटलं की माझा रथ अच्युता दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला, दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घाला असं म्हटल्यानंतर मला माझ्या समोर लढण्यासाठी आलेले योद्धे कोण कोण आहे आणि मी कोणासोबत लढू शकतो हे मला पाहायचं आहे असं अर्जुन म्हणा लागला। आणि अर्जुनाने म्हटल्यानंतर देवाने सुद्धा तसंच केलं। आणि विशेष म्हणजे भीष्म, द्रोण आणि जे काही राजे महाराजे होते त्यांच्या मध्यभागी म्हणजे इकडून सुद्धा
कौरव आणि इकडून सुद्धा पांडव अशा पद्धतीने मध्यभागी रथाची स्थापना केली. आता या ठिकाणी एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. तर गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेवर विजय प्राप्त केलेला आहे. आता गुडाकेश कोणाला म्हटलं आहे या ठिकाणी? अर्जुनाला. गुडाकेश शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे ज्यांचे केस हे कसे आहे? कुरुळे आहे. कसे आहे? आणि कुरुळे असून नुसते कुरुळेच नाही तर ते वळलेले आहे. काय झाले? वळलेले आहे. तर त्यांना सुद्धा काय म्हणतात? गुडाकेश. आणि या ठिकाणी अर्जुन जो आहे त्या अर्जुनाने निद्रेवर विजय प्राप्त केला होता म्हणून अर्जुनाला सुद्धा काय म्हणतात? गुडाकेश. काय म्हणतात? गुडाकेश. आणि एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत सेन्योरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. अरे अर्जुनाचे ते शब्द ऐकून अर्जुनाने सांगितल्यानंतर भगवंताने सुद्धा दोन्ही सेनेच्या मध्यभागी तो रथ उभा केला आहे. आणि अशा ठिकाणी उभा केला आहे. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महिक्षितां वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. अशा ठिकाणी उभा केला आहे की ज्या ठिकाणी कोण आहे? भीष्म, द्रोण असे आणि इतर सुद्धा राज्य आहे. अशा ठिकाणी भगवंताने काय केलं आहे? रथ उभा केलेला आहे. त्यानंतर असं म्हणतात की तत्रा पश्चात स्थितान पार्थ पितृणत पिता महान आचार्यान मातुलान भ्रातृन पौत्रन पुत्रान पौत्रान सखीं तथा शुश्रन श्रुदश्चैव सेन्यो रुभयोरपी. की त्या ठिकाणी गेल्यानंतर सेनेच्या मध्यभागी तर रथ नेऊन उभा केलाच देवाने, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अर्जुनाने दोन्हीही सैन्यात उभे असलेले आपला जो काही रथ आहे तो रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घातल्यानंतर अर्जुनाने पाहिलं की या ठिकाणी लढण्यासाठी कोण कोण आले आहे? तर आपले काका आहे, आजी आहे, भीष्म कोण आहेत? अर्जुनाचे आजोबा आहेत. भीष्म आहे, काका आहे, आचार्य आहे, आचार्य म्हणजे द्रोण, मामे, भाऊ, पुत्र, नातू, तसेच मित्र, सासरे व स्नेही हे सगळे आहे. आणि या सगळ्यांना अर्जुनाने पाहिलं आहे. आता त्यानंतर असं सांगतात की या शुश्रुण श्रुदश्चैव सेन्यो रुभयोरपितान समीक्ष स कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. की त्या ठिकाणी त्या उभे असलेल्या सर्व बांधवांना पाहून करुणेने व्याकुळ झालेला अर्जुन अत्यंत त्यांच्या ठिकाणी खेद निर्माण झाला आणि तो बोलू लागला. आता बघा या ठिकाणी चिंतनाचा विषय असा आहे की हाच अर्जुन पूर्वी भगवंताला काय म्हणाला की दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. कुठे नेऊन घाला? तर दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. मला माझ्यासोबत लढण्यासाठी जे काही पात्र आहे ते कोण आहेत मला तेही पाहायचे आहे. दुसरी गोष्ट ज्या दुर्बुद्धी जो दुर्योधन आहे त्यांच्याकडून लढण्यासाठी कोण कोण आले आहे ते सुद्धा पाहायचे आहे. आणि त्या पद्धतीने काय केलं? देवाने दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. आता दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ उभा केल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुनाला कोण दिसले? तर भीष्म दिसले, द्रोण दिसले, त्यानंतर आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रन पौत्रान सखीं सदा सगळा परिवारच त्यांना तिथे दिसला. मामे, काके, चुलते, त्यानंतर पुत्रन पौत्रान, नातू, पंतू सगळा परिवार कोणाला दिसू लागला? अर्जुनाला. आता अर्जुनाला हा सगळा परिवार दिसू लागला तर अर्जुन जो आहे तो अर्जुन लढण्यासाठी येण्याच्या अगोदर अर्जुनाला माहित नव्हतं का की या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण लढण्यासाठी जात आहे तेथे लढाईसाठी आलेले जे काही आहे ते कोण आहे? ते तर आपल्या परिवारातीलच सदस्य आहे. अर्जुनाला घरी माहित नव्हतं का? किंवा लढाईच्या अगोदर माहित नव्हतं का? युद्धाच्या तयारीच्या अगोदर माहित नव्हतं का की आपल्या समोर जे शत्रू म्हणून उभे राहणार आहे ते आपले आजी आहे. आपल्या समोर शत्रू म्हणून उभे राहणार आहे ते आपले
गुरु द्रोण आहे, ज्यांनी आपल्याला विद्या शिकवली आहे. अरे आपल्यासोबत जे आपल्या समोर उभे राहणारे आहे, जे आपले सख्खे चुलत भाऊ आहे, कौरव आहे. अरे जे आपल्या समोर उभे राहणार आहे ते आपले सासरे आहेत. अरे जे आपल्या समोर उभे राहणार आहेत तेच आपले कोण आहेत, तर सगळे सोयरे आहे का नाही. दुसरी गोष्ट, अरे पुत्रान पौत्रान सखीम सता, त्या ठिकाणी पुत्र सुद्धा होते. पुत्र कोणाचे, इकडे अर्जुनाचेही पुत्र लढण्यासाठी आले होते आणि इकडे कौरवाचे पुत्र, दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण, तो सुद्धा लढण्यासाठी आला होता. हे सगळ्यांना पाहून जो काही अर्जुन आहे तो अर्जुन काय बोलू लागला त्या संबंधाने सांगतात. आता माऊली याच्यावर चिंतन करतात. तर ज्ञानोबराय सांगतात की ऐका अर्जुन इतके बोलला, तो श्रीकृष्ण रथ पेलीला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. अरे ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताला सांगितलं की हे अच्युत, दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. काय म्हणाले, हे अच्युत, दोन्हीही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. हे भगवंताने ऐकल्यानंतर भगवंताने सुद्धा त्याच पद्धतीने केलं, किंवा भगवंताने दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. आणि रथ उभा केल्यानंतर जेत भीष्मा द्रोणादिक, जवळकीचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहु आहती. ज्या ठिकाणी जेत भीष्म द्रोण इत्यादी आप्त संबंधी आणि अनेक राजे उभे आहे, अशा ठिकाणी काय केला, रथ उभा केला. ज्या ठिकाणी अनेक राजे उभे आहे, आप्त संबंधी आहे, तर आप्त संबंधी आहे असे अनेक राजे उभे आहे, अशा ठिकाणी भगवंताने रथ उभा केला. ते स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतो, तो दळभार समजतो संभ्रमेसी. अरे रथ स्थिर झाल्यानंतर, स्थिर होणे म्हणजे काय, उभा राहणे. रथ उभा राहिल्यानंतर, रथ एका ठिकाणी उभा केल्यानंतर अर्जुन असे पाहतो, अर्जुन पाहू लागला. काय पाहू लागला, त्या ठिकाणची परिस्थिती पाहू लागला. त्यावेळेस त्या ठिकाणी अर्जुन जो आहे तो अर्जुन त्या ठिकाणी रथ थांबून हे सगळं पाहू लागला. परंतु पाहू कसा लागला, संभ्रमाने पाहू लागला. कसा पाहू लागला, हे सगळं सैन्य समुदाय पाहू लागला संभ्रमाने. त्यांच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण व्हायला प्रारंभ झाला. मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक, तो कृष्ण म्हणे नावेक विस्मो झाला. की तो अर्जुन आता देवाला म्हणू लागला देख देख. कोणाला, देवाला. देव कोण होते, अर्जुनाचे सारथी होते. आणि देवाला म्हणत, देवाशी संवाद साधत आहे की देवा हे बघ, देवा हे बघ, हे गोत्रगुरु अशेक, तो कृष्णमयी नाविक विस्मो झाला. अरे भगवंताला सुद्धा विस्मय झाला, भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटलं की हा काय म्हणत आहे, की हे माझे रणांगणावर जमलेले माझे गोत्रच, भाऊबंद आणि गुरु आहेत, आहे का नाही. देवाला आश्चर्य वाटलं. अरे आतापर्यंत युद्धाच्या गप्पा करणारा, काय करणारा, युद्धाच्या गप्पा करणारा, मला युद्ध लढायचं आहे, केवळ लढायचंच नाही तर मला जिंकायचं सुद्धा आहे, अशा पद्धतीने गप्पा करणारा हा जो काही अर्जुन आहे, जो आवेशाने म्हणत आहे की माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला, मी माझ्यासोबत लढण्यास कोण कोण पात्र आहे, मी त्यांच्यासोबत लढण्यास तयार आहे, किंवा जे माझ्या ताकदीचे आहे योद्धे, मी त्यांच्यासोबत युद्ध करू इच्छित आहे. परंतु मला हे सगळे दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घालून मला पाहू द्या कोण कोण आहे तर. आणि आता मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर शत्रू भावाने त्यांनी पाहायला पाहिजे होतं. कोणाला, अरे समोर जे होते कौरव, कौरवाचा पक्ष अधर्माचा पक्ष होता, आणि अधर्माचा पक्ष होता तर कौरवाला या अर्जुनाने शत्रुभावाने पाहायला पाहिजे होतं. परंतु जो अर्जुन आहे तो शत्रुभावाने नाही तर आता सगळे सोयरे भावानं पाहू लागला आणि देवालाच म्हणू लागला की देख देख गोत्र गुरु अशेक, हे सगळे आमचे गोत्र गुरु, हे सगळे स्वकीय, सगळे आप्तजन,
हे आहे. तर देवाला आश्चर्य वाटलं. अरे आतापर्यंत युद्धाच्या गप्पा हाणणारा अर्जुन, आतापर्यंत लढाईच्या गप्पा हाणणारा अर्जुन, आतापर्यंत मी अशा पद्धतीने लढेल तशा पद्धतीने लढेल म्हणणारा अर्जुन, आणि आता म्हणत आहे हे सगळे माझे गोत्रगुरु आहे. तो आपण म्हणे एद काय कवन जाणे, हे मनी धरले येणे पर काही आश्चर्य असे. की सांगतात ज्या पद्धतीने अर्जुनाच्या मनामध्ये हे अशा पद्धतीचा विचार सुरू झाला, आणि हा जो विचार सुरू झाला कोण जाणे, परंतु हा अद्भुत विचार होता. कसा होता? अद्भुत. अरे अर्जुन आणि किंवा पांडव आणि कौरव जे आहे, ते पांडव आणि कौरवामध्ये काय पहिल्यांदाच लढाई झाली होती का? अरे अनेक वेळेस त्यांच्यामध्ये भांडणं झाले होते, अनेक वेळेस भांडणं झाले, परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. जो अर्जुन आहे, अर्जुन एकदम मोहग्रस्त झालेला आहे. एकदम त्यांना आपले सगळे आता या युद्धाच्या कुरुक्षेत्रावर, या युद्धाच्या ठिकाणी आता सगळे आपले स्वकीय वाटत आहे. आतापर्यंत त्यांना माहीत नव्हतं का लढण्यासाठी येणारे हे सगळे स्वकीय आहे, परंतु आता मात्र त्यांना एवढे जवळचे वाटत आहे, एवढे त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं, एवढं मोह त्यांना उत्पन्न झाला. आणि माऊली सांगतात ऐसे पुडलीसे घेतू तो सहज जाणे हृदयस्तू, तो सहज जाणे हृदयस्थ परी उगा असे निवांतू ती वेळी. आणि त्या ठिकाणची सांगतात की ऐसे पुडलीसे घेतू तो सहजे जाणे हृदयस्तू. अरे सर्वांच्या हृदयस्थ विराजमान असलेला काय, आणि पुढील भविष्य काळासंबंधी विचार सर्व जाणले, आणि पुढील भविष्य काळासंबंधी विचार केला, आणि त्यावेळी काही न बोलता तो स्तब्ध राहिला. कोण? अर्जुन. अर्जुन जो आहे तो तेथील जी काही परिस्थिती आहे भविष्य काळासंबंधी त्याने विचार केला. काय केला? भविष्य काळासंबंधी. भविष्य काळासंबंधी म्हणजे त्याने असा विचार केला की हे जे काही उभे आहे रणांगणावर, हे जे काही लढण्यासाठी आलेले आहे, हे सगळेच्या सगळे भविष्यात म्हणजे माझ्या हातून मारल्या जातील. काय? भविष्य काळासंबंधी विचार करू. म्हणजे अर्जुन असं समजतो हे सगळे मी मारणारा आहे आणि हे सगळे मरणारे आहे. भगवंताने पुढे सांगितलं आहे, तुला असं वाटत असेल की तू मारणारा आहे आणि हे मरणारे आहे. अरे तू कोण मारणारा? या जगात कोणीच कोणाला मारू शकत नाही. तुला जे वाटते ना की मी मारणारा आहे, तर तू कोण मारणारा? पुढे देवाने सांगितलेलंच आहे. तर या ठिकाणी भविष्याच्या संबंधाने काय झालं, तर त्याच्या मनात चिंताच निर्माण झाली. यांना वाटलं की आपण या सगळ्यांना कोण आहे? मारणारे आहोत. आणि भविष्य काळासंबंधी त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला, आणि भविष्य काळाच्या संबंधाने विचार करून तो स्तब्ध झाला. आता त्यावेळेस माऊली पुन्हा काय म्हणतात बघा. तो तेद पार्थ सकळ पितृ पितामहा केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. आता त्या ठिकाणी रणांगणावर कोणाला पाहिलं या संबंधी माऊली वर्णन करतात की चुलते, आजोबा, गुरु, बंधू, मामा या सगळ्यांना त्यांनी त्या रणांगणावर पाहिलं. कोणाला पाहिलं? तर तो तेद पार्थ सगळं पितृ पितामहा केवळ. पितृ म्हणजे चुलते, पितामहा म्हणजे आजोबा, आहे का नाही? चुलते, आजोबा, गुरु, गुरु म्हणजे द्रोणाचार्य, बंधू म्हणजे भाऊ, आणि मातुळ म्हणजे मामा. या सगळ्यांना त्यांनी पाहिलं. कुठे पाहिलं? रणांगणावर. रणांगणावर या सगळ्यांना पाहिलं. हे सगळे जे आहे तेही लढण्यासाठी आलेले आहे. अर्जुन सुद्धा लढण्यासाठी आला आहे. आता जे कौरव आहे त्या कौरवांना हे पांडव काय वाटत आहे? ते शत्रू वाटत आहे. परंतु पांडवांना मात्र त्यांच्याविषयी काय, म्हणजे पांडवांना म्हटल्यापेक्षा अर्जुनाला त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली, त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं, त्यांच्याविषयी मोह निर्माण झाला की हे सगळे कोण आहे? माझे गुरु आहे, माझे काका आहेत, माझे आजोबा आहेत, माझे बंधू आहे, माझे मामा आहे. अशा पद्धतीचा या सगळ्यांच्या विषयी काय स्नेह निर्माण झाला, या सगळ्यांच्या विषयी मोह निर्माण झाला. आणि इष्ट मित्र आपुले कुमर्जन देखिले हे सकळ असती आले तया माझी. इष्ट मित्र आपले, अरे आपले इष्ट मित्र मुले हे सर्वजण सैन्यामध्ये आले असल्याचे त्यांनी पाहिले.
अरे दोन्ही साईडला इकडून सुद्धा पांडवाकडून आपल्या सोबत लढण्यासाठी पांडवाचे जे काही इष्ट मित्र होते ते लढण्यासाठी आले होते. अरे मुले इकडून सुद्धा पांडवाचे जे मुलं आहेत ते सुद्धा लढण्यासाठी, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तो सुद्धा लढण्यासाठी, समोरून सुद्धा दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण तो सुद्धा लढण्यासाठी आला होता. आणि या सगळ्यांना कोण पाहत आहे तर अर्जुन पाहत आहे. आता या ठिकाणी बघा काय म्हणतात, सृहज्जन सासरे आणि खई सगळे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. या ठिकाणी सगळे नातेवाईक, जीवलग मित्र, सासरे, नातू या सगळ्यांना रणांगणामध्ये अर्जुनाने पाहिलं, सगळ्यांना पाहिलं. आणि पाहिल्यानंतर मग त्यांची स्थिती काय झाली तर त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणता भाव निर्माण झाला त्या भावाच्या संबंधानं सांगतात. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षले, हे असो वडील धाकुले अधिक करुणी. आता या ठिकाणी अंतःकरणामध्ये अर्जुनाची स्थिती कशी निर्माण झाली तर सांगतात की ज्यांनी आमच्यावर काय केलेले आहे, उपकार केले आहे. काय केले आहे, उपकार केले आहे. आणि संकट काळामध्ये ज्यांनी आमचं रक्षण केलं आहे त्या लहान मोठ्या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले, ज्यांच्यावरती त्यांनी उपकार केलेले होते. आणि काय तर संकट काळात ज्यांचं रक्षण केलं होतं असे सगळे लहान मोठे अर्जुनाने पाहिले. कोणावर उपकार केले ते अर्जुनावर. अर्जुनाला असं वाटू लागलं आता द्रोणाने सुद्धा काय केलं, अर्जुनाला विद्या दिली. द्रोणाने काय केलं, अर्जुनाला विद्या दिली. अरे अर्जुनाला असं धनुर्धार बनवलं की आजपर्यंत म्हणतात अर्जुन परास्त झालेला नव्हता. पराभव काय तो अर्जुनाने आजपर्यंत पाहिला नव्हता. असं धनुर्वेद द्रोणाचार्याने शिकवलं. अरे म्हणजे उपकारच केला की अपकार केला, उपकार केला की अपकार केला. अरे उपकार केला. आणि एक लक्षात ठेवा, ज्याचे आपल्यावर उपकार असतात त्या उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजेत. अरे आपल्या गुरुचे आपल्यावर उपकार असतात, गुरु आपल्याला विद्यादान देतात, गुरु आपल्याला शिकवतात, त्यांचे उपकार आपल्यावर असतात. आणि जर उपकाराची आपण जर अपकारामध्ये परतफेड केली तर त्याला काय म्हणतात, विश्वासघातकी. काय म्हणतात, विश्वासघातकी. अरे त्याला दुसरा एक शब्द आहे, कोणता, कृतघ्न शब्द आहे त्यासाठी. कोणता शब्द आहे, कृतघ्न शब्द आहे. जो आपल्या गुरुने दिलेली विद्या प्राप्त करून आपल्या गुरुविषयी, आपल्या आईवडिलाविषयी जो नेहमी आदर ठेवतो त्याला काय म्हणतात, कृतज्ञ. काय म्हणतात, अरे तुम्हाला तुमच्या गुरुने शिकवलं, तुम्हाला गायन शिकवलं, तुम्हाला वादन शिकवलं, तुम्हाला कीर्तनकार केलं, तुम्हाला प्रवचनकार केलं, तुम्हाला ज्ञान दिलं, तुम्हाला समाजामध्ये मान दिला, तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा दिली, तर त्या गुरुचा आपण, त्या गुरुविषयी आपण काय असलं पाहिजेत, कृतज्ञ असलं पाहिजेत. काय असलं पाहिजेत, कृतज्ञ असलं पाहिजेत. का कृतज्ञ झालं पाहिजेत. अरे कृतज्ञ त्याला म्हणतात की जो गुरुने दिलेली विद्या असेल, गुरुने दिलेलं ज्ञान असेल त्याला विसरून जातो आणि स्वतःचाच बडेजावा घुमवतो. मी स्वतः मोठा आहे अशा पद्धतीने जो वागतो त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, कृतज्ञ. एक उदाहरण असं सांगितलं जातं बघा. उदाहरण असं सांगितलं जातं की एका जंगलामध्ये एक राजहंस राहत होता आणि त्या जंगलामध्ये एक मनुष्य राहत होता. म्हणजे तो वाट सुरू होता आणि ज्या वेळेस तो वाट सुरू जो मनुष्य आहे त्या मनुष्याला भूक लागली आणि भूकी लागली आणि समोरचा रस्ता थोडा अडचणीचा होता. त्यावेळेस राजहंसाला त्याची दया आली आणि तो जो राजहंस आहे बरं का प्रथमेश, तो राजहंस जो आहे तो राजहंस दयाळू होता. त्यांनी विचार केला की समोर हिंस्त्र पशु आहे, रात्र होईल, कदाचित हिंस्त्र पशु या माणसाला विजा पोहोचवतील. पहिले असे रस्ते होते का, जंगलातून याच्यातून रस्ते असायचे आणि रस्ते असायचे आणि त्या रस्त्यानंच जावं लागायचं.
संध्याकाळ झाल्यानंतर थांबून जायचं आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा चालू व्हायचं. पहिल्या काही एसट्या गाड्या हे ते होते का जुन्या काळामध्ये? हे काही नव्हतं. पांद्याचे रस्ते होते, त्यानंतर जंगलाचे रस्ते होते. अशा पद्धतीने चालत असताना त्या राजहंसानं त्या व्यक्तीची काय आली? दया आली. आणि दया आली त्यावेळेस तो राजहंस काही साधारण नव्हता. तो राजहंस ब्रह्मज्ञानी होता. काय होता? अरे तो राजहंस रोज त्या राज्यामध्ये तो राहत होता, त्या राजाकडे जाऊन रोज त्या राजाला ब्रह्मज्ञान सांगायचा. काय सांगायचा? ब्रह्मज्ञान. आणि दयाळू होता, कृपाळू होता. आणि रोज आपल्या त्या जंगलामध्ये वडाचं झाड असेल त्या झाडावर जाऊन तो संध्याकाळी विश्रांती करायचा. राजाकडे रोज जायचा, ब्रह्मज्ञान सांगायचा. आणि अशा पद्धतीने रोजचा हा नित्यक्रम चालू आहे. एक दिवस त्या वाटसरूला जो वाटसरू तिथून चालला होता, त्या राजहंसाने म्हटलं, बाबा हा जो काही प्रवास तू करत आहे, समोर हिंस्र पशु आहे, मला असं वाटते की रात्रभर तू इथेच विश्रांती घ्यावी. कुठे? जंगलामध्ये. जंगलामध्ये म्हणल्यापेक्षा या ठिकाणी जिथे जो राजहंस राहत आहे, कारण समोरचं अतिघनदाट जंगल आहे. आणि अतिघनदाट जंगल असल्यामुळे त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र पशु आहे. असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने सुद्धा ऐकलं. आणि ऐकल्यानंतर त्या राजहंसाने त्याला सांगतात की त्याला तिथे मुक्कामी तर ठेवले, परंतु त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा करून दिली. काही ठिकाणून फळ आणले, त्याला फळ दिले, म्हणजे आपल्या चोचीमध्ये धरून. हे सगळं झालं. रात्रभराची जेव्हा खायची असताना रात्रभर त्यांनी विश्रांती केली. सकाळी त्या राजहंसाचा त्यांनी आभार मानायला पाहिजे होते. काय करायला पाहिजे होते? आभार मानायला पाहिजे होते. परंतु त्यांनी आभार तर मानलेच नाही. काय मानले नाही? आभार तर मानलेच नाही. उलट त्यांनी विचार केला की आता आपल्याला जंगलामध्ये समोरचा प्रवास करायचा आहे. आणि जंगलामध्ये समोरचा प्रवास करायचा आहे. कदाचित प्रवास करत असताना एखाद्या वेळेस आपल्याला भूक लागली तर आपली खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून आपण काय करू की हा जो राजहंस आहे, या राजहंसालाच मारून टाकू आणि याचं मांस आपल्यासोबत घेऊ. आणि त्याने कपटाने काय केलं? राजहंसाला जवळ बोलवलं आणि त्या राजहंसाला मारून टाकलं. आता त्या राजहंसाने त्याच्यावर उपकार केले होते का अपकार केले होते? उपकार केले होते. आणि उपकार त्या राजहंसाने त्यांच्यावर केले होते, तर त्यांनी उलट म्हणाले होते की तुम्ही मला मदत केल्याबद्दल, रात्री फळं वगैरे आणून दिल्याबद्दल आणि मला चांगला सल्ला दिल्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. मी तुमची काय करतो? कृतज्ञता बाळगतो. तुमचे उपकार माझ्यावर आहे. अशा पद्धतीने त्या राजहंसाने राजहंसाची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे होती. परंतु त्या व्यक्तीने त्या राजहंसालाच मारून टाकलं. राजाने पाहिलं, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, राजहंस येत नाही. आणि राज्यामध्ये राजहंस येत नाही हे लक्षात आल्यानंतर राजाने सांगितलं शिपायाला की जा, राजहंस ज्या झाडावर राहतो त्या झाडावर नेमका राजहंस का येत नाही एकदा चौकशी करून या. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आलं की राजहंसाला मारल्या गेला. हे राजहंसाचे पंख वगैरे तिथेच पडलेले आहे. राजाने सांगितलं की अरे असं आतताई कृत्य कोणी केलं असेल त्याला पकडून आणा आणि आताच्या आता शोध लावा की राजहंसाला कोणी मारलं. शेवटी शोध लागला. शोध लागल्यानंतर तो जो माणूस आहे त्या माणसाला पकडण्यात आलं आणि पकडल्यानंतर राजासमोर त्याला उभं करण्यात आलं. आणि राजासमोर उभं करण्यात आल्यानंतर राजाने त्याला प्रश्न विचारला की बाबा तू राजहंसाला का मारलं? का तू राजहंसाला मारलं? त्यावेळेस त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. म्हणजे काय तुला त्या राजहंसाने त्रास दिला? आजपर्यंत त्या राजहंसानं कोणाला त्रासही दिला नाही आणि कोणाला अशा पद्धतीने त्रस्तही केलं नाही. तू का अशा पद्धतीने त्याच्याशी वागला? त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं त्या राजहंसाने मला त्रास दिला नाही, पण तू उलट त्यांनी मला काय केलं तर सांगितलं की समोर हिंस्र पशु राहतात, तुम्ही रात्रभर इथे या ठिकाणी मुक्कामी राहा आणि या ठिकाणी मुक्कामी राहा आणि मला संध्याकाळी फळं वगैरे सुद्धा आणून दिले जंगलामधून. अरे राजा म्हणाला तुझ्यावर त्या राजहंसाने उपकार केले आणि तू अशा पद्धतीने उपकाराची परतफेड केली, तुला या समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही, तुला या समाजामध्ये जगण्याचा काही अधिकार नाही. असं म्हटल्यानंतर राजाने त्याला शिक्षा ठोठावली की याला मृत्यूदंड द्या.
आणि मृत्यूदंड देऊन यांचं जे काही शरीर आहे ते शरीर कोल्या कुत्र्याला खायला टाकून द्या. त्यावेळेस असं म्हणतात की त्या माणसाला मारण्यात आलं, त्याचं शरीराचं जे काही तुकडे तुकडे करून जंगलामध्ये फेकून देण्यात आले. आणि जंगलामध्ये फेकून दिल्यानंतर सांगतात की कोल्या कुत्र्याने त्याचं मांस तर खाल्लंच नाही, परंतु त्याची दुर्गंधी मात्र त्या परिसरात पसरली. कोणीतरी राजाकडे तक्रार केली की इकडे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. राजाच्या लक्षात आलं की आपण जो माणूस मारून टाकला होता त्याची जी दुर्गंधी आहे आणि कोल्ह्या कुत्र्यांनी याला खाल्लं नाही. त्यावेळेस त्या जंगलामध्ये राहणारा एक भयंकर राक्षस होता, त्या राक्षसाला बोलवण्यात आलं आणि राक्षसाला सांगितलं की हे जे मांस आहे हे मांस या माणसाचं तू संपून टाक. नरभक्षक तो राक्षस होता आणि तो राक्षस सुद्धा त्याचं मांस खाण्यासाठी जाऊ लागला किंवा गेल्यानंतर त्यांनी ते मांस उचललं आणि आपल्या नाकाजवळ घेतलं आणि आपल्या हातात घेतल्यानंतर लगेच त्याने ते मांस टाकून दिलं. म्हणे मी हे मांस खाऊ शकत नाही. मी का खाऊ शकत नाही? आणि हे जे मांस आहे तर हे मांस कृतघ्न व्यक्तीचं आहे. कोणत्या व्यक्तीचं? की ज्यांच्यावर उपकार केलेला असताना सुद्धा त्याने त्याची काय केली आहे? हत्या केली आहे. आणि अशा कृतघ्न व्यक्तीचं मांस असल्यामुळं मी हे मांस खाऊ शकणार नाही. अशा पद्धतीने राक्षसाने सुद्धा त्या कृतघ्न व्यक्तीचं मांस सुद्धा खाल्लं नाही. म्हणजे अशा पद्धतीने जो कृतघ्न व्यक्ती आहे त्यांची परिस्थिती आहे. मग अर्जुनाला तेच वाटत आहे, माझ्यावर यांनी उपकार केले आहे. कोणी केले उपकार? गुरु द्रोणाचार्याने, भीष्म पितामहाने आम्हाला आमच्या म्हणजे भीष्म पितामह आजोबा होते आणि आम्हाला मांडी खांद्यावर खेळवलं. कोणी? भीष्म पितामहाने. आणि भीष्म पितामहाने याच्यावर खेळवलं. कशावर? आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं आणि अंगा खांद्यावर खेळवलं आणि अशा भीष्म पितामहाला आम्ही मारावं. ज्या गुरु द्रोणाचार्याने आपल्या पुत्रापेक्षाही आम्हाला जास्त प्रेम लावलं, आम्हाला जीव लावला आणि ज्याने जी विद्या आहे ती आपल्या पुत्रापेक्षाही जास्त आम्हाला दिली, अशा गुरु द्रोणाचार्याचा मी वध करावा, ज्याने असंख्य उपकार आमच्यावर केले होते. आणि ते सांगतात माऊली की ज्या उपकार होते केले जे की आपदी जे रक्षिले. अरे संकट काळामध्ये ज्यांनी आमचं रक्षण केलं, आपदीमध्ये म्हणजे संकट काळामध्ये काय केलं तर आमचं रक्षण केलं. आणि असं रक्षण आमचं केलं तर असे जे काही आमचे गुरु आहे, आमचे सगळे सोयरे वडील आहे आदी जे आहे, या सगळ्यांचं स्मरण अर्जुनाला होत आहे. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुन ते वेळी अवलोकिले. अरे असे जे गोत्र आहे, गोत्र म्हणजे आपले गोत्र सगळे सोयरे, आणि हे जे काही लढण्यासाठी काय झाले आहे? उदित झाले आहे. उदित झाले आहे म्हणजे लढण्यासाठी तयार झाले आहे. आणि या दोन्ही सैन्यामध्ये कोण आहे? भाऊबंद आहे. लढाई कोणामध्ये आहे? भाऊबंदामध्येच आहे. भाऊबंद म्हणजे कोण? अरे पांडवाचे सख्खे चुलत भाऊ आहे कौरव. कोण आहे? काकाची मुलं आहेत. कोणाची मुलं? काकाचे मुलं आहे, सख्खे चुलत भाऊ. आणि म्हणून दोन्हीकडून लढणारे जे कोण आहे तर भाऊबंद आहे. आणि अशा पद्धतीने लढणारे भाऊबंद आहेत, यांच्यासोबत मी कसं लढावं? ज्यांनी माझ्यावर उपकार केले आहे, ज्यांनी काय केले आहे? असंख्य उपकार माझ्यावर केले आहे, मी त्यांच्यासोबत कसं लढावं? या ठिकाणी कृपया परया विष्टो विषदन निदम ब्रवीत सांगतात की त्या सर्वांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि दुःखी कष्ट होऊन तो असे बोलू लागला. कोण? अर्जुन. आता अर्जुन काय म्हणू लागला ते बघा. ते तो मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली, त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. काय सांगता? मनी गजबज झाली. गजबज झाली म्हणजे अरे खळबळ झाली मनामध्ये, आहे का नाही? आपण म्हणत नाही का, अरे मला कसतरी होऊ राहिलं, आहे का नाही? माझं मन गजबज होऊ राहिलं. पहिले म्हणायचे, आता प्रत्येक ठिकाणची प्रत्येक परिस्थिती प्रत्येक भागातली भाषा वेगळी असते. मला कसतरी गजबज होऊ राहिलं, पोट खळखळ करू राहिलं, मन चंचल झालं आहे. मनी गजबज झाले किंवा मनात गोंधळ निर्माण झाला तरी आपण म्हणतो काय झालं?
तर गजबज होऊ राहिली, ते मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा अपजली. काय झाली? अंतकरणामध्ये करुणेचा भाव निर्माण झाला. करुणेचा भाव निर्माण झाला. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. बघा, आणि त्यामुळे काय झालं? त्या करुणेमुळेच वीरवृत्ती जी आहे ती वीरवृत्ती संपून गेली. ही ओवी बघा, छान ओवी आहे की तेत मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली. की मनामध्ये एकदम गोंधळ निर्माण झाला. कोणाच्या? अर्जुनाच्या मनामध्ये एकदम गोंधळ निर्माण झाला. आणि गोंधळ कसा निर्माण झाला? अरे हे सगळे जया उपकार होते, ज्यांनी असंख्य उपकार आमच्यावर केले आणि संकटामध्ये आमचं रक्षण केलं, है की नाही, असे जे आहेत यांचे आमच्यावर असंख्य उपकार आहे आणि त्यांना मारायचं, आणि कशा पद्धतीने आपण त्यांना मारावं, कशा पद्धतीने आपण त्यांच्यासोबत लढावं, असा गोंधळ कोणाच्या मनामध्ये निर्माण झाला? अर्जुनाच्या. आणि त्या गोंधळामध्ये काय झालं की त्यांच्या अंतकरणामध्ये करुणा उत्पन्न झाली. कोणाविषयी? अरे सख्खे भाऊ जरी दुश्मन असले, काय सख्खे भाऊ दुश्मन असू द्या, परंतु ज्या वेळेस तेच भाऊ त्यातील एखाद्या भावाला, जर एखादा गावातील दुसरा व्यक्ती जर त्याला मारायला लागला किंवा त्याच्याशी भांडायला लागला, तर सख्खा भाऊ जो असतो त्याच्या मनात त्याच्याविषयी काय होती? करुणा निर्माण होती. काय होती? करुणा निर्माण होती. आणि तो मग त्या भांडणामध्ये सामील होतो. हे प्रत्यक्ष आपण अनुभवलेले उदाहरण आहे की त्या दोघांचं बोलणं चालणं नसू द्या, त्यांचं भांडणं असू द्या, त्या दोघांमध्ये भांडणं होतील, परंतु ज्यावेळेस एखाद्या गावातील तिराहित व्यक्ती जर आपल्या भावाला बोलत आहे, शिव्या देत आहे, हे लक्षात आल्यानंतर तो सगळा भाऊ काय करतो? त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्या पद्धतीने या अर्जुनाच्या मनामध्ये काय निर्माण झाला? एक गोंधळही निर्माण झाला आणि करुणा सुद्धा निर्माण झाली. आणि तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्यामुळं काय झालं की जी वीरवृत्ती आहे ती अपमाने निघाली. म्हणजे एक पद्धतीने जो हा अर्जुन आहे, हा अर्जुनाचा मनातील वीरवृत्ती संपून गेली. आणि वीरवृत्ती जर संपून गेली तर तो काय लढणार आहे? तो काय युद्ध करणार आहे? तो युद्ध करू शकत नाही आणि तो लढूही सुद्धा शकत नाही. आता पुढे माऊली काय म्हणतो? जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्याथी तिया अनिकातन साहती सुतेजपण. आता या ठिकाणी माऊलीने उदाहरण दिलं की माऊली असं म्हणतात की उत्तम कुळातील स्त्री जी असते, जी गुणाने रूपाने संपन्न असते, ती आपल्या ती स्त्री असती त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणाचीही स्त्रियाचे वर्चस्व सहन करू शकत नाही. अरे या ठिकाणी माऊली म्हणतात की जी खरंच उत्तम कुळातील स्त्री आहे, जी गुणाने युक्त आहे, रूपाने युक्त आहे, ती स्त्री दुसऱ्याचं वर्चस्व सहन करू शकेल का? नाही, कारण तिच्या ठिकाणी स्वाभिमान आहे. आणखीन उदाहरण माऊली देतात की नवया आवडीची ने भरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. की जसं एखादा पुरुष जसा आपल्या स्वपत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रीची योग्यता न पाहता तिच्यामध्ये जसा आसक्त होतो, काय होतो? आसक्त होऊन तिच्या नादी लागतो. आपली जी पत्नी आहे त्या पत्नीला सोडून देतो. अरे आपली पत्नी सोडून ती जी दुसरी स्त्री आहे त्या दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागतो, तिच्या पायी तो वेडा होतो. आणखीन सुद्धा माऊलीने उदाहरण दिले आहे की ज्या पद्धतीने की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंश बुद्धी मग तया विरक्तात सिद्धी आठवेना. विरक्तात सिद्धी आठवेना. तपोबळे रिद्धी पातलिया ही भ्रंश बुद्धी. अरे रिद्धी आणि सिद्धी या प्राप्त झाल्यानंतर, अरे माऊलींनी तर सांगितलं आहे, रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. हरिपाठामध्ये म्हणत नाही तुम्ही? रिद्धी सिद्धी निधी अवघीच्या उपाधी. त्या उपाधी आहे, त्या तुम्हाला गुंतवणाऱ्या आहे, त्या तुम्हाला अडकवणाऱ्या आहे. परंतु जर तुमचं भगवंताच्या चरणाजवळ, परमेश्वराच्या चरणाजवळ मन लागत नसेल ना, तर हे सगळं
हे सगळ्या उपाध्या आहे. त्या पद्धतीने एखाद्या तप करणाऱ्या व्यक्तीला तपाच्या सामर्थ्याने काय झालं, रिद्धी प्राप्त झाली. तपोबळे रिद्धी. अरे रिद्धी प्राप्त झाली तर तो जो पहिला वैराग्यवान पुरुष, अरे घरदाराचा त्याग करून तो कुठे गेला, जंगलामध्ये. जंगलामध्ये त्याने खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्या प्राप्त केल्यानंतर त्याला रिद्धी प्राप्त झाली. काय प्राप्त झाली, रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या रिद्धी सिद्धीच्या भरोशावर त्याने भगवंतासाठी घर सोडलं होतं, परंतु त्या रिद्धी सिद्धीमध्येच तो गुंतून गेला. कशामध्ये, रिद्धी सिद्धीमध्ये तो गुंतून गेला. आणि रिद्धी सिद्धीमध्ये गुंतून गेल्यानंतर मग जे भगवंताला प्राप्त करण्यासाठी त्याने हे सगळं सोडलं होतं, वैराग्य प्राप्त करण्यासाठी किंवा वैराग्य त्याला जे होतं ते वैराग्याचं सुद्धा स्मरण राहत नाही. अरे एक उदाहरण असं सांगितलं जातं बघा, की एक साधू असतो आणि तो साधू तपश्चर्या करत असतो. साधू तपश्चर्या करतो, तपश्चर्याच्या भरवशावर त्याला काय होतं, सिद्धी प्राप्त होती, रिद्धी प्राप्त होती. रिद्धी सिद्धी दोन्ही प्राप्त होतात. आणि हा रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर हा जो काही साधू आहे, साधू ती तपश्चर्या करत असतो आणि एक दिवस सहज त्या ज्या झाडाखाली तो तपश्चर्या करत असतो त्या झाडावर एक राजहंस असतो. त्या राजहंसाने विचार केला की हा साधू माणूस आहे, भला माणूस आहे आणि याच्यावर आता ऊन आलं आहे किंवा उन्हाचे तीव्र किरण यांच्या अंगावर पडत आहे. मग त्या राजहंसाने काय केलं की आपले जे पंख आहे ते पंख त्याच्यावर सावली म्हणून धरले आणि सावली म्हणून पंख त्याच्यावर धरले. परंतु तेवढ्यामध्ये कावळा आला. कावळ्याला ते सहन झालं नाही. कावळा त्याच्या खाली आला, खालच्या टांगीवर बसला आणि त्या साधूच्या अंगावर त्यांनी विष्ठा टाकली आणि कावळा निघून गेला. अरे समाजामध्ये सुद्धा असे अनेक कावळे आहे की ते काय करतात, झगडा लावून देतात आणि खऱ्या माणसाला त्याचा त्रास होतो, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य, त्या राजहंसानं तर बिचारा त्याच्यावर सावली धरून बसला होता. या साधूला पाहिलं की आपल्या अंगावर विष्ठा पडली आहे, विष्ठा टाकली आहे, म्हणून त्याला राग आला आणि रागाने त्याने वर पाहिलं, मनात काहीतरी पुटपुटला आणि त्या रागाच्या क्रोधानं किंवा रागानं त्या राजहंसाचं काय झालं, एका क्षणामध्ये त्याची माती होऊन गेली, राख होऊन गेली, म्हणजे तो राजहंस जळून भस्म झाला. मग त्याला समजलं की आपल्याला एवढं सामर्थ्य, एवढी रिद्धी सिद्धी प्राप्त झाली आणि त्या रिद्धी सिद्धीच्या भरोशावर मग त्याला अभिमान झाला, अहंकार झाला. आणि अहंकार झाला आणि त्या रिद्धी सिद्धीच्या भरोशावर तो काय करू लागला, सगळ्यांना धाक दाखवू लागला. एक दिवस तो साधू गावामध्ये आला भिक्षा मागण्यासाठी आणि भिक्षाम देही माई. घरातून आवाज आला, महाराज थोडं थांबा. काय, महाराज थोडं थांबा, मी माझ्या पतीची सेवा करत आहे. जवळजवळ 5 मिनिटं झाले, महाराज थांबले. पुन्हा आवाज दिला, भिक्षाम देही माई. पुन्हा महाराज 5 मिनिटं थांबले. बाईने सांगितलं, मी पतीची सेवा करत, थांबा महाराज. महाराजाला हळूहळू राग येऊ लागला. भिक्षाम देही माई आवाज वाढला महाराजाचा म्हणण्याचा. मनामध्ये कुजबूज सुरू झाली. अरे मी एवढा बलाढ्य, माझ्याकडे एवढं सामर्थ्य, माझ्याकडे एवढी रिद्धी सिद्धी आणि ही मला भिक्षा सुद्धा देत नाही. अरे माझ्या नजरेनं नुसतं तो राजहंस जळून भस्म झाला. त्यावेळेस त्या स्त्रीने आतून दिले, महाराज मी माझ्या पतीची सेवा करत आहे आणि एक लक्षात ठेवा, मी काही तो जंगलातला राजहंस नाही की तुमच्या एका दृष्टिक्षेपात जळून भस्म होईल. कोण म्हणाली, ती बाई. एकदम खडकन त्या साधूचे डोळे उघडले. अरे ही गोष्ट तर मलाच माहित होती. त्या जंगलामध्ये कोणीही नव्हतं. जो जळणारा राजहंस त्याला आणि मलाच माहित होतं, दुसऱ्या कोणाला माहिती नव्हतं. ही स्त्री तर या ठिकाणी गावामध्ये राहते, जंगलामध्ये अरण्यामध्ये, ही गोष्ट कोणालाच माहीत नसताना हिला कसं काय माहीत झाली. तो साधू थांबला. त्यानंतर ती स्त्री भिक्षा घेऊन आली आणि नंतर तो साधूने विचारलं की म्हणे जंगलामध्ये घडलेली जी घटना आहे, हकीकत आहे, ती मलाच माहीत होती, दुसऱ्या कोणाला माहीत नव्हती. राजहंस होता तो जळला, ते मलाच माहीत होतं, दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हतं. तुम्हाला कसं माहीत झालं. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगितलं, महाराज मला तेच नाही, मला तुमचं सगळंच माहिती आहे आणि तुम्हाला जो काही तुमच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला आहे, त्या अहंकारामुळे तुम्ही आंधळे झाले आहे.
अरे तुम्हाला जर आणखीन ज्ञान हवं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर समोर जा. समोर एका ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक कोण दिसेल? अरे व्याध. काय दिसेल? व्याध. व्याध म्हणजे जो शिकारी करतो त्याला काय म्हणतात? व्याध. तो व्याध दिसेल आणि त्या व्याधाकडे जा, तुम्हाला आणखी ज्ञान देईल. आणि त्या पद्धतीने तो व्याधाकडे गेला आणि व्याधाकडे गेल्यानंतर त्या व्याधाने त्यांना, त्याचा व्यवसाय काय होता? काटणे, कुटणे, छाटणे, लोकांना खाऊ घालणे, आहे का नाही, मांस. आणि त्या व्याधाने त्यांना जे काही ज्ञान सांगितलं तीच व्याध गीता म्हणून प्रसिद्ध आहे. सांगायचं तात्पर्य रिद्धी सिद्धी काय करते तर तुम्हाला भ्रमित करते. तुमच्या खऱ्या ध्येयापासून, खऱ्या तत्वापासून तुम्हाला काय करते? दूर नेते. अरे भगवंत तुम्हाला पहिले रिद्धी सिद्धी देत असतो. भगवंताला वाटते आपल्या भक्ताला रिद्धी सिद्धी, तो मोहित होतो का? आणि जर झाला मोहित तर तो देवापासून दूर होतो. म्हणून माऊलीने उदाहरण दिलं, तपोबळे रिद्धी. तपाच्या सामर्थ्याने त्याला रिद्धी प्राप्त झाली. पातलिया भंश बुद्धी, मग तया विरक्ता ती सिद्धी आठवेना. आहे का नाही? अशा पद्धतीने मग त्याला विरक्ताला सिद्धी आठवेल का? तर नाही आठवू शकत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.